ऐकून घ्या. दुसरी गोष्ट, अशाही काही गोष्टी निदर्शनामध्ये आल्या की अनेक लोकांचे कॉल आले की ते म्हणतात की दादा आम्ही अमक्या गुरुजींकडे गेलो, तमक्या गुरुजींकडे गेलो, तर त्यावेळेला त्या गुरुजींचे चेले आहेत, गुरुजींचे शिष्य आहेत, गुरुजींचे अनेक सेक्रेटरी आहेत, तर ती मंडळी फोन उचलतात, त्या गुरुजींपर्यंत किंवा त्या महाराजांपर्यंत आम्हाला पोचूच दिलं जात नाही. तर असे जर कोण गुरुजी असतील, असे जर कोणी महंत असतील, तर त्यांना एकच विनंती आहे की लोक ज्यावेळी तुमच्याकडे त्यांच्या समस्या मांडण्यासाठी येतात त्यावेळी तुम्ही मध्ये कोणत्याही प्रकारचा दुवा ठेवू नका. तुम्ही कुठल्याही प्रकारचा दुवा जर नाही ठेवला आणि डायरेक्टली लोकांशी फोनवरती किंवा स्वतः भेटून कॉन्टॅक्ट केलात तर लोकांमधला तुमच्याबद्दलचा असलेला आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढतो. तुमचा बिझी शेड्यूल, तुमचं पर्सनल लाईफ जे काही तुमचं असेल ते एका बाजूला आणि लोकांच्या ज्या काही समस्या तुम्ही शांतपणे ऐकून घेता त्याच्यावरती तुम्ही शांतपणे जे काही सोल्युशन महाराजांकडनं येईल ते देता, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. अशा वेळेला कुठल्याही प्रकारचा सेक्रेटरी, कोणत्याही प्रकारचा चेला किंवा कुठल्याही प्रकारचा शिष्य मध्ये असता कामा नये. कारण ह्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो त्या व्यक्तीवरती पडतो. कारण अगोदरच ती जी व्यक्ती आलेली असते प्रचंड त्रासातनं आलेली असते. अशावेळी त्या व्यक्तीला मायेची फुंकर घालणं खूप गरजेचं आहे. कलियुगामध्ये कलीचं म्हणणं असं आहे की बाबा ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवा तुझ्या कलियुगामध्ये तुझी भक्ती वाढून देणार नाही, भगवत भक्ती जी आपण म्हणतो ती मी पसरून देणार नाही. अशा वेळेला ब्रह्मदेवाने देखील सांगितलं की जरी तुझा प्रभाव वाढलेला असला तरी नामस्मरण रूपी सेवा तुझा प्रभाव कमी करायला मदत करेल. हे ब्रह्मदेवाचं वचन आहे. जरी कली त्याच्या वचनामध्ये उतरत असेल तरी देखील जो काही सनातन हिंदू धर्म आहे, जे काही भगवत वचन आपण करतो, जी काही नामस्मरण रूपी सेवा करतो, त्याच्यामुळे कलियुगाचा जो काही भार आहे तो त्या पुण्याईनी वाहून ठेवलेला आहे अजूनपर्यंत. जे पुरुष, मी असं देखील बघितलं आहे की काही पुरुषांच्या मनामध्ये असं आहे की ते म्हणतात की आम्ही खातो म्हणजे आम्ही कमवतो तेव्हा तुम्ही खाता किंवा आम्ही करतो म्हणून. अजिबात नाही. तू मरून बघ, तू मेल्यानंतर तुझ्या 12व्याला डबल खातील. हे नेहमी लक्षात ठेवायचं. हो हो हो, पुरुषी अहंकार म्हणतात. हा पुरुषी अहंकार अखंड घरात